Hello dear students, now we see evaluation of integrations by substitution, this method first. Last time we see that theorem, if x is equal to phi of t is a differentiable function of t, then integral fx dx is equal to integral f phi t into phi dash t dt. याचं प्रूफ आपण मागच्या वेळेस पण पाहिलेलं होतं. त्याच्या खाली एक्झाम्पल पण दिलेलं बघा. प्रॉपर सबस्टिट्यूशन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी जर घेतलं आपण तर इंटिग्रल 3x² साइन ऑफ x³ dx हे रिड्यूस होतं इंटिग्रेशन साइन टी डी टीला, म्हणजे व्हेरिएबल चेंज झाला. आता मग साइन टीचं इंटिग्रल आहे तुमचं स्टँडर्ड फॉर्म्युलानुसार मायनस कोसाइन टी प्लस सी, म्हणजे तुम्हाला टी रिप्लेस करावं लागेल x³ ने. मग ते उत्तर झालं तुमचं मायनस कोसाइन x³ प्लस सी. मग हा थेरम सगळ्यात महत्त्वाचा. मग याच्यावरती तुम्हाला आता करोलरीज दिलेले आहेत, त्यांचं प्रूफ पण विचारलं जाऊ शकतं. मग बघा, पहिलं प्रूफ करोलरी फर्स्ट. if integral fx dx is equal to g of x plus c, then integral f ax plus b dx is equal to g of ax plus b into 1 upon a plus c ॲड केलेलं आहे. बघा दिलेलं काय होतं तुम्हाला, इंटिग्रेंड एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स दिला होता. मग एक्सची जागा जर एक्स प्लस बीने रिप्लेस केली आपण तर उत्तरामध्ये सुद्धा 1 अपॉन ए म्हणजेच एने डिवायडेशन करायचे, कारण एक्सचा कोइफिशियंट काय आहे तुम्हाला ए दिला होता. मग डेरिव्हेटिव्ह ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस ए हा मल्टिप्लाइड होता. आता ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रल काढणार त्यावेळेस ते तुम्हाला त्या ठिकाणी डिवायडेशनला ए दिसेल. मग घ्या प्रूफ. पहिली ओळ, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ ए एक्स प्लस बी. पुट ए एक्स प्लस बी इज इक्वल टू टी, डिफरेंशिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए एक्स, बीचा डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल टू डी टी. डिफरेंशिएटिंग बोथ साइड, इकडं व्हेरिएबल एक्स आहे म्हणून डी एक्स लिहिला आणि त्या बाजूला व्हेरिएबल टी आहे म्हणून टी लिहिला, किंवा तुम्ही डी एक्स अपॉन डी टी पण या बाजू लेफ्ट साईडला लिहिलं तरी हरकत नाही. बघा सबस्टिट्यूशन, पुट ए एक्स प्लस बी इज इक्वल टू टी. सो ए इंटू डी एक्स म्हणजे ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए, बीचं डेरिव्हेटिव्ह 0 मल्टिप्लाइड बाय डी एक्स इक्वल टू टीचं डेरिव्हेटिव्ह डी टी. मग डी एक्सची किंमत घेतली 1 अपॉन ए डी टी. इंटिग्रल आय इज रिड्यूस टू नाव इंटिग्रेशन एफ ऑफ टी 1 अपॉन ए डी टी. 1 अपॉन ए कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर काढला तर इंटिग्रल एफ ऑफ टी डी टी. आणि इंटिग्रेशन एफ ऑफ टी डी टी दिलेलंच आहे तुम्हाला. वरती जे गिवन दिलेलं होतं एफ ऑफ एक्स, इंटिग्रल एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू जी एक्स प्लस सी, म्हणजे जी ऑफ टी प्लस सी मिळतं आहे. मग टीची जागा आपण घेतली ए एक्स प्लस बीने रिप्लेस केली तर 1 अपॉन ए जी ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी. मग एक्झाम्पल दिलेलं बघा, इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर ऑफ इंटिग्रल सेक्स स्क्वेअर ऑफ 5x मायनस 4 डी एक्स. मग टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स मिळतं तुम्हाला. याला लक्षात, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स दिलं आहे, म्हणजे सेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल काय मिळतं तुम्हाला टॅन एक्स. मग आता एक्सची जागा काय कोणी घेतली आहे 5x मायनस 4ने, म्हणजेच तुम्हाला एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याने उत्तराला डिवायडेशन करायचं आहे. मग ते उत्तर मिळेल तुम्हाला 1/5 टॅन 5x प्लस 4. करोलरी नंबर 3,
करोलरी नंबर 3, इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ एक्स प्लस सी. कन्सिडर इंटिग्रेशन. मग सबस्टिट्यूशन केलं. पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी, डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स. काय मिळतं आहे तुम्हाला? एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. सो करोलरी किंवा ते इंटिग्रल जे ते रिड्यूस झालं 1/t इंटिग्रल 1/t डी टी आणि 1/t डी टी 1/t इंटिग्रल 1/t डी टी. याचं उत्तर असेल लॉग टी, कारण लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह काय होतो आहे 1/t, म्हणून इंटिग्रल 1/t डी टी इज इक्वल टू लॉग टी प्लस सी. आणि फायनली टीची किंमत टाकली आपण एफ ऑफ एक्स प्लस सी, म्हणजे उत्तर काय मिळतं आहे तुम्हाला लॉग ऑफ एफ एक्स प्लस सी. म्हणजेच इंटिग्रेशन खाली दिलेलं आहे बघा, शेवटची ओळ, इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग एफ एक्स प्लस सी. मग तुम्हाला या दोन करोलरीजमध्ये दिसत आहेत, फर्स्ट आणि तिसरी करोलरी. जर प्रॉपर सबस्टिट्यूशन केलं तर आपल्याला गिवन इंटिग्रल हे स्टँडर्ड फॉर्मला रिड्यूस करता येतं आणि शेवटी आन्सरामध्ये स्टँडर्ड फॉर्म जर रिड्यूस झाल्यानंतर त्याचं आन्सर लगेच मिळतं आणि आन्सरमध्ये जे आपण सबस्टिट्यूशन केलं आहे ते पुन्हा पुटअप करायचं, म्हणजे व्हेरिएबल एक्समध्ये मिळेल तुम्हाला. करोलरी नंबर 2, इंटिग्रेशन एफ एक्स रेस टू एन, म्हणजे फंक्शनचा पॉवर एन आहे मल्टिप्लाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू फंक्शन रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी, प्रोव्हाइडेड एन इज नॉट इक्वल टू -1. मग करोलरी 2 पॉवरती प्रूफ आय म्हटलं आपण इंटिग्रलला. एफ एक्स इज इक्वल टू टी पुटअप केलं, डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स एफ डॅश एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी मिळतं आहे, म्हणजे ओरिजिनल इंटिग्रल आय तुम्हाला रिड्यूस करता येतं आहे टी रेस टू एन डी टी. आणि टी रेस टू एनचं इंटिग्रल काय मिळेल तुम्हाला टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. म्हणजेच टीचं रिप्लेसमेंट केलं एफ एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन एफ रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. म्हणजे फायनली तुम्हाला इंटिग्रल फंक्शन रेस टू एन इंटू एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू काय मिळतं आहे फंक्शन रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. एक्झाम्पल दिलेलं आहे, प्रिंटिंग थोडंसं पेज नंबर डाऊन आलेलं आहे त्या ठिकाणी, परंतु उत्तर पहा. फॉर एक्झाम्पल काय होतं, इंटिग्रल करोलरी 2ला एक्झाम्पल काय दिलं आहे त्याने, साइन इनवर्स एक्स ब्रॅकेट क्यूब डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ 1 - x² डी एक्स. मग ह्या इंटिग्रलचं इव्हॅल्युएशन करताना तुम्हाला साइन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह दिसतं आहे 1 अपॉन अंडर रूट 1 - रूटमध्ये 1 - x वर. म्हणजेच तुम्ही सबस्टिट्यूशन जर व्यवस्थित पाहिलं तर या ठिकाणी फंक्शनची व्हॅल्यू झाली तुम्हाला साइन इनवर्स एक्स, म्हणजे टीची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही साइन इनवर्स ऑफ एक्स, म्हणजेच 1 अपॉन अंडर रूट 1 - x² डी एक्स इज इक्वल टू डी टी मिळते. म्हणजेच तुम्हाला टी क्यूब डिवायडेड बाय टी रेस टू 4 इंटिग्रल टी क्यूब डी टी मिळतो आहे. म्हणजेच तुम्हाला इव्हॅल्युएशनमध्ये इंटिग्रल काय मिळणार आहे साइन इनवर्स एक्स, म्हणजे टी रेस टू 4 अपॉन 4 प्लस सी, आणि टीची किंमत परत पुटअप केली साइन इनवर्स ऑफ एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4 प्लस सी. दुसरं एक्झाम्पल जे तुम्हाला करोलरी नंबर 3 त्याच्यावरती आधारित काही एक्झाम्पल आहे ते. इंटिग्रल कॉट एक्स डी एक्स इज इक्वल टू कॉटला लिहिलं कॉस साईन अपॉन साईन, म्हणजेच तुम्हाला मिळतं या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज कॉस एक्स. म्हणजेच तुम्हाला फंक्शन खाली दिसतं आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती दिसतं आहे. मग बघा लिहिताना काय लिहिलं डी डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स डिवायडेड बाय साइन एक्स आणि इंटिग्रल डी एक्स, म्हणजे खाली फंक्शन साइन एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमरेटरला ॲडजस्ट केलं आहे. म्हणजेच इंटिग्रल फॉर्म्युला काय झाला तुमचा एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ एक्स. म्हणजेच लॉग ऑफ
साइन एक्स प्लस सी. बघा करोलरी नंबर 3चं एक्झाम्पल आहे. ठीक आहे. मग आता आपण करोलरी नंबर 4 बघू. चारही करोलरीज तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये यूज करायचे आहेत. करोलरी नंबर 4 बघा. व्हॉट इज अ करोलरी, किंवा हे 2-2 मार्क्सला सुद्धा प्रूफला येऊ शकतात. इंटिग्रेशन एफ डॅश ऑफ एक्स अंडर रूट डिवायडेड बाय अंडर रूट एफ एक्स इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ एफ एक्स प्लस सी. मग आय घेतला आपण अंडर इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय रूट एफ एक्स डी एक्स. मग तुम्हाला फंक्शन या ठिकाणी एफ एक्स इज इक्वल टू टी जर पुटअप केलं, किंवा तुमचा रूटचा जर फॉर्म्युला माहिती असेल डेरिव्हेटिव्हचा, दॅट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ एक्स, इट इज 1/2 रूट एक्स. मग तुम्हाला समजून जाईल या ठिकाणी की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. एफ एक्स जर पुटअप केलं मी टी बरोबर, डिफरन्शिएटिंग केल्यानंतर तुम्हाला मिळतं एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग आय रिड्यूस झाला म्हणजे गेलेलं इंटिग्रल 1/√2 डी टी. 2ची ॲडजस्टमेंट केली मी. न्यूमरेटरला 2 लिहिला, तो बाहेर लिहून घेतला. 1/2√t टाकला मी, 2√t टाकला डी टी. मग रूट टीचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह माहिती होतं स्टँडर्ड फॉर्म्युलेला 1/2√x. मग 1/2√2 1/2√t डी टी याचं इंटिग्रल मिळतं आहे तुम्हाला रूट टी, म्हणजे 2 टाइम्स रूट टी प्लस सी. टीचं काम या ठिकाणी परत सबस्टिट्यूशन करून संपवायचं आहे. टी इज इक्वल टू एफ एक्स आपण पुटअप केलं तर 2 इंटू अंडर रूट एफ एक्स प्लस सी. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचा स्टँडर्ड फॉर्म्युला जर माहिती असेल, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह तो 1/2√x म्हणजेच 1/2√t डी टीचं इंटिग्रल मिळालं तुम्हाला रूट टी. तर त्या ठिकाणी 2ची ॲडजस्टमेंट केलेली होती, म्हणून 2√f(x) हे 2√f(x) प्लस सी हे फायनल आन्सर असेल. त्याच्यासाठी एक एक्झाम्पल दिलेलं आहे. इंटिग्रेशन 1/x log x, x log x. हा जो x आहे खालचा, तो मी वरती न्यूमरेटरला 1/x लिहिला. मग 1/x म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ log x डिवायडेड बाय रूट log x. मग इंटिग्रल काय मिळतं आहे तुम्हाला, इंटिग्रेशन ऑफ 1/x रूट log x इज इक्वल टू 2 अंडर रूट ऑफ log x प्लस सी. आता आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स यूजिंग करोलरी नंबर 3 वी कॅन फाइंड इंटिग्रल्स ऑफ सम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. मग बघा, इंटिग्रेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. पहिलं एक्झाम्पल दिलं आहे tan x dx, tan x dx, इंटिग्रल tan x dx. मग मी आय म्हटलं त्याला, इंटिग्रल ऑफ साइन एक्स डिवायडेड बाय कॉस एक्स डी एक्स. मग कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला वरती ॲडजस्ट करायचं आहे, कारण साइन एक्स अपॉन कॉस एक्स. डिनॉमिनेटरला आपण फंक्शन घेतलं कॉस एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह होतं मायनस साइन एक्स, म्हणून मायनस साईन ॲडजस्ट केलं. तर मायनस साईन ॲडजस्ट केल्यामुळं वरती फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह खाली फंक्शन आहे. म्हणजेच तुम्हाला इंटिग्रल ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ एक्स डी एक्स बरोबर काय लिहिता येईल, लॉग ऑफ फंक्शन एफ एक्स प्लस सी. मग मायनस साईन बाहेर होतं, लॉग ऑफ फंक्शन काय आहे, कोसाईन एक्स, कोसाईन एक्स. म्हणजेच वरचा जो फॉर्म्युला आहे करोलरी 3चा, तोच तुम्हाला या ठिकाणी यूज करता येईल. ओके. मग फायनल आन्सर त्या इंटिग्रलचं काय मिळालं, टॅन एक्सचं अंडर इंटिग्रल ऑफ टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. मग पुढचं एक्झाम्पल ॲक्टिव्हिटी दिसते, इंटिग्रल ऑफ कॉट 5x - 4. तर या ठिकाणी डॉट डॉट इंडिकेशन की त्या ठिकाणी काय फंक्शन असेल हे आपल्याला शोधायचं आहे. फायनल आन्सरसुद्धा दिलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी 1/5 लॉग सेक ऑफ 5x - 4 प्लस सी. मग ती ॲक्टिव्हिटी आपण बघू या ठिकाणी. बघा, आय म्हटलं मी
दिलेल्या इंटिग्रलला, तर कॉट जो होतो तुम्हाला तो कोसाईन अपॉन साईन लिहिला मी, कोसाईन ऑफ 5x-4 खाली साईन ऑफ 5x-4. मग साईनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण, साईन 5x-4चं डेरिव्हेटिव्ह काय येतं बघा, खाली लिहिलेलं आहे मी, साईन 5x-4चं डेरिव्हेटिव्ह 5 टाइम्स कोसाईन ऑफ 5x-4, कारण चेन रूल वापरावा लागेल तुम्हाला, आणि चेन रूलनुसार त्याची किंमत होते 5 कोसाईन 5x-4. मग या ठिकाणी ॲडजस्टमेंट बघा 5ची केलेली आहे, न्यूमरेटरला 5 मल्टिप्लिकेशनला लिहिला आणि डिनॉमिनेटरचा 5 हा बाहेर लिहिलेला आहे. सो 1/5 5 कोसाईन 5x-4 डिवायडेड बाय साईन 5x-4, दुसरी स्टेप इंटू dx. मग तुम्हाला खाली फंक्शन दिसतं, त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती दिसतं आहे, म्हणजेच काय मिळतं आहे तुम्हाला, फॉर्म्युला काय मिळाला तुम्हाला, f' ऑफ x इंटिग्रल ऑफ f' ऑफ x डिवायडेड बाय fx dx इज इक्वल टू लॉग ऑफ fx प्लस c. म्हणजेच फायनल आन्सर काय मिळाला, 1/5 तसंच ठेवला, लॉग सेक ऑफ 5 लॉग ऑफ साईन एक्स साईन ऑफ 5x-4. त्या ठिकाणी उत्तर थोडंसं प्रिंटिंगमध्ये चुकलेलं आहे, कारण तुम्हाला साईनचं डेरिव्हेटिव्हवरती कॉस आहे, मग लॉग ऑफ साईन ऑफ फंक्शन मिळणार आहे. मग बघा 1/5 लॉग सेक दिलेलं आहे, तिथं सेक नाही आहे ते, तर ते साईन आहे, साईन ऑफ 5x-4 प्लस c. ओके, आन्सर नीट समजून घ्या, 1/5 लॉग सेकच्या ऐवजी तिथे तुम्हाला साईन करायचं आहे, साईन ऑफ 5x-4 प्लस c. आता पुढचं एक्झाम्पल, तिसरं, इंटिग्रल सेक एक्स dx इज इक्वल टू लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस c. म्हणजे या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म्युले मिळत आहेत तुम्हाला सगळे. मग इंटिग्रल आय घेतलं मी सेक एक्स इंटिग्रल, मग या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेक एक्स प्लस टॅन एक्सने मल्टिप्लाइड आणि डिवाइड केलं. तिसरी स्टेप बघा, मल्टिप्लिकेशन केलं सेक स्क्वेअरने मध्ये, तर सेक स्क्वेअर एक्स प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स, खाली मिळतो तुम्हाला सेक एक्स प्लस टॅन एक्स. मग सेक एक्स प्लस टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्हवरती ॲडजस्ट होतो आहे बघा, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक ऑफ एक्स इंटू टॅन एक्स, आणि टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स. म्हणजे तुम्हाला मिळतं आहे फंक्शन तुमचं डिनॉमिनेटरला आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे, म्हणजेच इंटिग्रेशन सेक एक्स डी एक्सची किंमत मिळते लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. मग थोडंसं ॲडजस्टमेंट जर पाहिली तुम्ही, खाली आणखी एक आन्सर दिला आहे किंवा आणखी एक फॉर्म्युला दिला आहे सिम्प्लिफिकेशन, सेक एक्स प्लस टॅन एक्सला आपण कन्वर्ट केलं साईन आणि कॉसमध्ये, तर सेक एक्सचं कन्वर्शन होईल 1/cos आणि टॅनचं होईल साईन अपॉन कॉस, म्हणजे डिनॉमिनेटरला कॉस असेल, वरती 1 प्लस साईन एक्स असेल. मग त्याला थोडीशी ॲडजस्टमेंट केली तर तो टॅनमध्ये फॉर्म्युला कन्वर्ट होतो, तुम्ही पाहू शकता. पुढच्या वेळेस मी तुम्हाला देईन ते त्या फॉर्म्युल्याचा आणखी प्रूफ. पुढची ॲक्टिव्हिटी तुम्ही सोडवायची आहे. फॉर्म्युला होता तुमचा इंटिग्रल कोसेक एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट ऑफ एक्स. मग या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कोसेक एक्स मायनस कॉट एक्सने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं आहे. वरती गुणाकार घ्या, खालच्या फंक्शनचा तुम्हाला वरती डेरिव्हेटिव्ह दिसेल न्यूमरेटरला, म्हणजेच तुम्हाला पुन्हा इंटिग्रल एफ डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी हा फॉर्म्युला मिळेल. पुन्हा या ठिकाणी मागचा जसा फॉर्म्युला आहे त्याची ॲडजस्टमेंटनुसार तो कोसाईन आणि कॉट साईन आणि कॉसमध्ये ट्रान्सफर केला तुम्ही, तर तुम्हाला लॉग टॅन एक्स बाय 2 मिळणार आहे तिथं. तर हे सर्व स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत, म्हणून एका ठिकाणी व्यवस्थित नोट करून घ्यायचे, कारण मला परीक्षेसाठी किंवा डायरेक्ट रेडी फॉर्म्युले तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये यूज करता येतील. आता सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये जाऊ. पहिलं इंटिग्रल दिले कॉट ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स डी एक्स.
मग बघा, ज्या वेळेस तुम्ही सबस्टिट्यूशन करणार त्याच वेळेस तो फॉर्म्युला रिड्यूस होणार आहे तुमच्या स्टँडर्ड फॉर्मला इंटिग्रलला. मग आय घेतला मी, लॉग एक्सची किंमत सबस्टिट्यूशननुसार मी टी ठेवली तर 1/x dxची किंमत मिळते dt. म्हणजेच ओरिजिनल इंटिग्रल आय काय रिड्यूस झालं, कॉट टी, इंटिग्रल ऑफ कॉट टी dt. आणि कॉट टीचा जर आपण फॉर्म्युला पाहिला मागच्या दुसऱ्या नंबरच्या एक्झाम ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला दिसेल तो लॉग ऑफ साईन टी प्लस सी. कारण न्यूमरेटरला कॉस आहे, खाली साईन आहे, म्हणजेच तुम्हाला साईनचा डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमरेटरला दिसते. म्हणजेच तुम्हाला लॉग ऑफ फंक्शन मिळते साईन टी प्लस सी. म्हणजेच फायनल आन्सर असेल लॉग ऑफ साईन ऑफ लॉग एक्स, कारण टीची व्हॅल्यू लॉग एक्स आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, अंडर रूट ऑफ इंटिग्रल ऑफ कोसाईन अंडर रूट एक्स डिवायडेड बाय रूट एक्स. 2 मार्काचे छोटे एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला सिम्प्लिफाय करून किंवा सबस्टिट्यूशन करून त्याला आन्सर्स काढायचे आहेत. मग आय घेतला आपण, कोसाईन रूट एक्स डिवायडेड बाय रूट एक्स इंटिग्रल डी एक्स. मग रूट एक्सची किंमत टी टाकली तर तुम्हाला 1/√x dxची किंमत 2 dt मिळते. बघा, तो 2 डिनॉमिनेटरचा तो न्यूमरेटरला डी टीकडे शिफ्ट केला. सो 2 टाइम्स ओरिजिनल इंटिग्रल रिड्यूस टू कोसाईन टी डी टी, आणि कॉसचं इंटिग्रल असतं साईन टी प्लस सी. सो 2 टाइम्स साईन टी प्लस सी. टीची किंमत पुटअप केली तर फायनल आन्सर असेल 2 साईन ऑफ रूट एक्स प्लस सी. पुढे जाऊ आपण. थर्ड एक्झाम्पल, इंटिग्रल सेक एक्स रेस टू 8 डिवायडेड बाय कोसेक एक्स डी एक्स. मग आयला थोडंसं आपण सेकला आपण लिहिलं सेक एक्स रेस टू 7 इंटू सेक एक्स 1/कोसेक एक्स सेपरेट लिहून घेतले बाजूला. सेकला लिहिलं मी 2 नंबरचा मिडल टर्म 1/कॉस एक्स, आणि या ठिकाणी कोसेक एक्सला लिहिलं साईन एक्स 1/कोसेक एक्स इक्वल टू साईन एक्स. मग साईन एक्स अपॉन कॉस एक्स काय झाला, टॅन एक्स झाला, आणि हा सेक एक्स रेस टू 7 तसाच लिहिला. मग सेक एक्स रेस टू 6 इंटू सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग बघा, सबस्टिट्यूशन करायच्या आधी थोडंसं जजमेंट घ्यायचं आहे की आपल्याला नेमक्या स्टँडर्ड फॉर्मला कसं रिड्यूस करायचं आहे. मग आता सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स, म्हणजे तुम्हाला पुढे सबस्टिट्यूशन काय करायचं आहे, सेक एक्स इज इक्वल टू टी, म्हणजे सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी मिनटं, म्हणजे सबस्टिट्यूशन प्रॉपर झालं. सो ओरिजिनल इंटिग्रल आय इज रिड्यूस टू इंटिग्रल टी रेस टू 6 डी टी. फायनल आन्सर काय होईल मग, एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला इंटिग्रलचा एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1, म्हणजे टी रेस टू 7 डिवायडेड बाय 7. ओरिजिनल उत्तर काय आलं मग, फायनल आन्सर सेक एक्स रेस टू 7 डिवायडेड बाय 7 प्लस सी. 5वं बघा, ॲडजस्टमेंट बघा, 5 रेस टू एक्स म्हणजेच 5x रेस टू तुम्हाला 5 रेस टू एक्सला आपण जर टी पुटअप केलं तर तुमचं काम सोपं होऊन जाईल. 5 रेस टू एक्स इज इक्वल टू टी 5 रेस टू एक्स इंटू लॉग, कारण डेरिव्हेटिव्ह आता ए रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह मिळतं आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. सो 5 रेस टू एक्स इंटू लॉग 5 इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी मिळतं आहे. मग 5 रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू 1/log5, जो कॉन्स्टंट इकडं राईट साईडला शिफ्ट केला तर तुम्हाला मिळतं आहे 1/log5 डी टी. सबस्टिट्यूशन करून ओरिजिनल इंटिग्रल आहे काय झालं रिड्यूस. तिसऱ्या स्टेपला बघा, सबस्टिट्यूशन नंतर इंटिग्रल 5 रेस टू टी 1/log5 डी टी. सो आय इज इक्वल टू 1/log5 बाहेर काढला तो इंटिग्रल 5 रेस टू टी डी टी, आणि पुन्हा त्या इंटिग्रलची व्हॅल्यू मिळते तुम्हाला स्टँडर्ड फॉर्मला 5 रेस टू टी इंटू 1/log5. 1/log5 2 वेळेस आहे म्हणून 1/log5 ब्रॅकेट स्क्वेअर 5 रेस टू टी म्हणजे 5 रेस टू एक्स प्लस सी. ओके. 7वं एक्झाम्पल बघा, इंटिग्रल ई रेस टू एक्स 1 प्लस एक्स डिवायडेड बाय कोसाइन ऑफ एक्स इंटू ई रेस टू एक्स डी एक्स. जर सबस्टिट्यूशन आपण व्यवस्थित केलं इंटिग्रल
पुट एक्स इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी. प्रॉडक्ट रूल वापरला. एक्स ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स तसाच एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 ब्रॅकेट कम्प्लीट डी एक्स इज इक्वल टू डी टी. ई रेस टू एक्स कॉमन काढला 1 प्लस एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. मग खालीच पहा त्याच लाईनीला 1 अपॉन कोसाईन टी डी टी रिड्यूस झालं इंटिग्रल तर सेक टीला गेलं आणि सेक टीचा फॉर्म्युला आहे तुमचा लॉग ऑफ सेक टी प्लस टॅन टी प्लस सी विच इज इक्वल टू लॉग सेक एक्स ई रेस टू एक्स, कारण टीची व्हॅल्यू एक्स इंटू ई रेस टू एक्स आहे. लॉग ऑफ फंक्शन तुम्हाला दिसतं आहे सेक टी प्लस टॅन टी, टीची किंमत टाकून दिल्यावर लॉग ऑफ सेक ऑफ एक्स ई रेस टू एक्स प्लस टॅन एक्स ई रेस टू एक्स प्लस सी. चौथं एक्झाम्पल पहा वरती सेकंड पेजला. इंटिग्रल 1 अपॉन एक्स प्लस रूट एक्स. मग डिनॉमिनेटरमधून रूट एक्स कॉमन काढला तर तुम्हाला मिळतं इंटिग्रल 1 अपॉन रूट एक्स प्लस 1. मग आता सबस्टिट्यूशन प्रॉपर करायचं. रूट एक्स प्लस 1ला मी टी म्हटलं, डेरिव्हेटिव्ह घेतलं मी 1 अपॉन 2 रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी, कारण 1चं डेरिव्हेटिव्ह 0 होतं. सो 1 अपॉन रूट एक्स डी एक्सची किंमत मिळते तुम्हाला ट्वाईस डी टी. सो ओरिजिनल इंटिग्रल इज रिड्यूस टू 1 अपॉन रूट एक्स डी एक्स 2 डी टी डिवायडेड बाय टी, म्हणजेच 2 बाहेर काढला तर 1 इंटिग्रल 1 अपॉन टी टी टी. सो 2 लॉग टी स्टँडर्ड फॉर्म्युलाला 2 लॉग टी प्लस सी, म्हणजेच फायनल आन्सर मिळेल तुम्हाला 2 इंटू लॉग ऑफ रूट एक्स प्लस सी. 6वं एक्झाम्पल बघा. 1 अपॉन इंटिग्रल ऑफ 1 अपॉन 1 प्लस ई रेस टू एक्स. छोटे छोटे एक्झाम्पल्स आहेत. बघा काय मिळतं आहे. ई रेस टू एक्स हा पॉझिटिव्ह केला, निगेटिव्ह एक्स मायनस एक्स होता तिथं, तर 1 अपॉन 1 प्लस 1 अपॉन ई रेस टू एक्स. सिम्प्लिफिकेशन केलं तर इंटिग्रल ई रेस टू एक्स डिवायडेड बाय ई रेस टू एक्स प्लस 1 मिळतं आहे. मग सबस्टिट्यूशन बघा. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट वरती मिळतं आहे तुम्हाला. ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं, ई रेस टू एक्स. 1चं डेरिव्हेटिव्ह 0 होतं, म्हणजे ई रेस टू एक्स इंटू डी एक्स. म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म्युलाला एफ डॅश ऑफ एक्स वरती मिळतो आहे, खाली त्याचं फंक्शन दिलेलं आहे एफ एक्स, म्हणजे लॉग ऑफ फंक्शन. सो लॉग ऑफ ई रेस टू एक्स प्लस 1 प्लस सी. लॉग ऑफ ई रेस टू एक्स प्लस 1. Okay, we stop here. Next time we see another topic also. Thank you. Okay.